गुरुरायाच्या चरणी वंदन करून लक्ष्मीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. गुरु केला कसा केलास बरं? गुरु केल्यानंतर काय केलं तुला गुरुने सांग. कोणी म्हणे कडू मेला चांगला नव्हता. तुला तर रस्त्याला ऐकलं ह्या म्हातारीचं. कोणच्या अगे हो ह्या म्हातारीचं. त्या म्हातारीचं ऐकलं तरी मला म्हणजे म्हातारी कसले पोटाला दांडत करून दिले ग बाई. असं म्हणली का म्हातारी? हो म्हणून जात त्या देवाला तरी माहित असेल. अगं देवाला माहिती आहे बरं. देवा आपल्या माग किती जरी कुणी जरी काही म्हणलं तर म्हणू द्या बरं. हा पण असे शिष्य एक एक पाहिले बरं देवा की गुरुनं हाक दिले की धावून येणार. हो आणि एक वेळेस आई वडिलांचा शब्द मोडेल. कुणासारखा? गुरु सारखा. माझ्या अक्षय बाळासारखा जर शिष्य झाला तर गुरुचं देखील नशीब मोठं म्हणायचं. आता घालतय कवा घालतय? संध्याकाळी नागाली दुपारा घालतय. घातलं तरी घातलं लेकरू आहे आपलं. पण मला एक शिक्षण भेटलं. हो आमचे मोठे बंधुराज राघुपतराज ज्या वेळेस गुरु होते त्यावेळेस त्यांना महत्व कळत नव्हतं. हो ज्या वेळेस गेले हो त्या दिवस तेली कळालं बरं देवा. गुरु गेल्यानंतर कोण्या वाटेला जाऊ, कोणत्या माळावर जाऊ, कुठं काळून धरू, कुठं काय करू, मग त्याला सुचलं बरं. कुठं गेलं तरी त्याला गावणार नाहीत बरं. आता गावणार नाही. जोपर्यंत गुरुचं देह आहे तोपर्यंत त्याच्या चरणी लागलं पाहिजे. आणि सांगा बरं, जोवर गुरु आहे तोवरच तुमचं शिक्षणाची गुढी आहे. हो आणि जर गुरु गेला त्यावेळेस तुम्हाला कोणी विचारणार नाही. त्याच्यामुळं काय म्हणायचंय? काय म्हणायचं?
सांगा बरं देवा. आई लक्ष्मीच्या चरणी हो तिच्या चरणी बाळ अर्पण करायचं आहे. बरं. तिनं देखील म्हणलं पाहिजे काय बांधून खरंच खायचं बरं देवा. बाळानं सेवा करायला लागलाय बरं. हो आई माझी लखाबाई हा 1 सेकंदामध्ये बाळापाशी धावून येते. कशा पाळी काय सांगा बरं आज हा या घरामध्ये पहिलं झालं ती झालं. हो पण या ठिकाणी कुणा कोण का होणार तिला सेवा करून घ्यायची होती. हो म्हणून हो. आई लखाबाई बाळाच्या चरणी आलेल्या आहे गोविंदाच्या. हा पण त्याला गुरु कुठला करायचा. सांगा बरं देवा. अरे किती जरी गुरु हुडकिले हो तरी पण गुरु काय भेटला नाही. नाही बरं देवा. पण कोणता गोळ्या करायचा सांगून द्या बरं. गोळ्या भक्ताची हो आवडीमुळं धावत पडत आई लक्ष्मीनं लक्ष्मण पोतराजाला हुडकिलं. म्हणून या ठिकाणी 16 गाजत आहे काय बरं. आणि ती बाळ